तू चालू बसतो परत माझं सुदर्शन पाटील. मी एक ट्रॅक केला होता, तो पन्हाळा ते पावनखिंडी केलेला आहे. मला आवडते ते कराटे तायकांदोमध्ये आहे आणि मी एक गोल्ड मेडलिस्ट आहे नॅशनल. गुड. माझं नाव गणेश पाटील. माझा स्वतःचा बिझनेस आहे, गोराळा साईड आपली, आणि हॉबीज कराटे चॅम्पियन. गुड. माझं नाव अभिषेक पाडे. मी शेफ्स किचन इन्स्टिट्यूटचा विद्यार्थी आहे. पहिलीच माझी ट्रॅक. ओके. तसं मी फिरले भरपूर, पण ट्रॅक पहिलाचा. ऑब्वियस फुटबॉल. माझं नाव सार्थक पाटील. मी पण कराटेला होतो आणि आता आहे थोडा आणि आता कलानिकेतनला आहे. ओके. कमर्शियल अप्लाय आर्ट लास्ट इयर. ग्रेट. आणि हॉबीज काय आता स्विमिंग वगैरे आवडते. गुड. चल. माझे नाव ज्योती डेवाळे. माझं क्वालिफिकेशन MPEd NIS डिप्लोमा आणि नॅशनल प्लेअर आहे सॉफ्टबॉलमध्ये. प्लस कराटे वगैरे सगळेच गेम जवळजवळ खेळले आहे. आणि ट्रॅक म्हणलं तर मी भरपूर फिरले, पण ट्रेक माझा हा मोठा ट्रेक म्हणला तर हाच आहे. ओके. माझं नाव देव्या मगन चव्हाण. मी न्यू कॉलेजला होते तेव्हा ट्रॅक केलेला, त्यानंतर नाही केला, पन्हाळ्यालाच आलेले. माझं नाव संतोषी लोंढे. मी आता 10वीला आहे. माझा लास्ट ट्रेक ह्याच्याबरोबर रांगणागडला झालेला आणि माझ्या हॉबीज असं फिरणे वगैरे. माझं नाव श्रेया संतोष आरेकर. मी 3rd इयरला आहे विवेकानंद कॉलेजमध्ये, बायोटेक ऑप्शनल. हा माझा फर्स्ट ट्रेक आहे आणि मला फिरायला आवडतं. ओके. माझं नाव सृष्टी आरेकर आहे. मी न्यू मॉडेल इंग्लिश स्कूलमध्ये ऑफकोर्स 10th स्टँडर्डला आहे. आणि माझे हॉबीज म्हणजे खूप आहेत असे, आणि हे माझं फर्स्ट ट्रेक आहे म्हणून अशी माझी इच्छा आहे की हा खूप चांगला असावा. मी संतोष आरळेकर. मी फार्मास्युटिकलमध्ये एरिया मॅनेजर आहे. आणि जेव्हा जेव्हा जिथं जिथं संधी मिळेल, सवड मिळेल, त्या त्यावेळेला ट्रेक करायला किंवा फिरायची संधी मी घेतो. म्हणजे सुट्टी आहे, आठवडाभर काम झालं आहे, फिरलो आहे. एकतर जॉब फिरण्याचाच आहे, तरी पण एक दिवस सोडत घरात पडण्यापेक्षा काहीतरी ट्रेल म्हणून करायचं म्हणून मी रविवारी पण बाहेर पडतो. ग्रेट. आणि मुलींना पण त्यात मी इन्व्हॉल्व करतो कधी पण, जेव्हा संधी मिळेल वगैरे त्यावेळेला. माझे नाव संभाजी दिंडे. मी मगन सरांच्या बरोबर भरपूर ट्रेक केलेले आहेत आणि मी आता सध्या टेक महिंद्रा येथे काम करत आहे पुणे ॲज अ सिनियर सिस्टीम इंजिनियर. मी DY पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर पासआउट आहे. आणि सरांच्या बरोबर केलेला ट्रेक म्हणजे पन्हाळ पावनगड हा ट्रेक केलेलाच आहे सरांच्या बरोबर. 2 वेळा केला आहे, हा 3rd टाईम आहे. त्यानंतर विशाळगड माता, त्यानंतर रांगणाचा जो ट्रेक ऑसम झाला होता, कारण आम्ही रात्रभर जंगलात भटकत होतो, जेणेकरून आमचे 3 वाजले होते, आम्ही जंगलातच फिरत होतो. आणि त्याच्यानंतर आपला विशाळगडचा पण ट्रेक केलेला आणि पुण्यात राहत असल्यामुळे लोहगडचा पण माझा एक ट्रेक झालेला आहे. आणि आवडतं म्हणजे तायकांदो प्लेअर असल्यामुळे कराटे तायकांदोचं आवडतं. आणि मराठी जे इतिहासाच्या विषयी ज्या कादंबऱ्या आहेत त्या वाचायला आवडतात. आणि आत्ता थोडं मी आध्यात्मिक ह्याच्याकडे वळल्यामुळे थोडं आध्यात्मिक पण आवडतं. ग्रेट. माझं नाव सूरज भोसले. मी DY पॉलिटेक्निकला कम्प्युटर इंजिनिअरिंग करतो, आता 3rd इयर. असं बघा गेलं तर पन्हाळ्यावरचा पहिला ट्रेक आहे हा माझा. तर भरपूर काही काही स्पोर्ट्स मी पण केले. आता मी बघितलं भरपूर जण तायकांदो वगैरे करतात, तर मी करायचो. म्हणजे 5वीपासून 10वीपर्यंत माझं तायकांदो वगैरे होतो मी पण. तर भरपूर स्पोर्ट्स वगैरे खेळून मिळतात आणि मला पण आवडतं फिरायला वगैरे. ओके. माझं नाव प्रणाली देसाई. मी DY पाटील पॉलिटेक्निकमध्ये कम्प्युटर इंजिनिअरिंगला लास्ट इयरला आहे. आणि सरांसोबतचा लास्ट ट्रेक मी आंबाघाटचा केला होता. त्याआधी पण कधी नाही, मी आता त्यानंतरचा. आणि मला म्हणजे तसं सगळ्यातच इंटरेस्ट आहे, काही आवडते नाही. अफलातून किल्ला आहे हा. किल्ला मला मुख्यतः आवडण्याचं कारण, हा किल्ला आटोपशीर आहे, तितकाच देखणा आहे. त्या किल्ल्यावरच्या ज्या पुरातन वास्तू आहेत त्या आहेत अशा सुस्थितीत आपल्याला बऱ्यापैकी पाहायला मिळतात. तुम्ही बघत असाल आपण घनदाट झाडीतून वर चाललो आहे. झाडी दाट आहे, बराच चढ चढून आलो आहे, त्याच्यामुळं दम पण लागलेला आहे मला.
गुड मॉर्निंग गाईज. आज आपण आलेलो आहे पावनगड ट्रेकला आणि पावनगड ट्रेकवर माझ्यासोबत आहे माझा छोटासा ग्रुप. यांना मी पावनगडावर तुपाची विहीर दाखवली. तूप खाऊन झाले सगळ्यांचं. ओके, तुपाची विहीर दाखवली आणि आम्ही या शिवमंदिरात शिवलिंगाची पूजा केली. आता आम्ही जातोय पावनगड फिरतोय. पावनगडातले काही ऑसम पॉईंट आहेत जे मी छोटे ह्यांच्याबरोबर तुम्हाला दाखवणार आहे. पावनगड दर्शन आपण सेपरेट करायचं आहे, असं नाही करायचं कारण प्रॉपर नाही होणार. पण पावनगडावर ट्रेक करताना काही गोष्टींची नोंद घ्यावी लागते. काही गोष्टी तुम्हाला जपून चालावं लागतं किंवा जपून तुम्हाला तिथं किल्ला फिरावा लागतो. तर त्या गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे. स्टे विथ मी ऑन लाईफ इन वाईल्ड लाईफ मिओ मागान. प्रत्येकाची सेल्फी चालू आहे. सेल्फी झाल्यानंतर आम्ही थोडंसं पुढं जाणार आहे फोटोग्राफीसाठी आणि बघणार आहे इथं आम्हाला काय काय बघायला मिळतं आहे. कारण की पावनगडावर खूप सुंदर बटरफ्लाईज आहेत. बटरफ्लाईज बघायचे आहेत आणि त्याच्यानंतर पावनगड थोडासा फिरायचं आहे. पूर्ण पावनगड मी नाही दाखवू शकणार पण जेवढा जमेल तेवढा दाखवतो यांना. आणि अशा तऱ्हेने बड्डे साजरा झाला आहे. मी येता केक कापला एका ठिकाणी आणि हा ॲनिमल केक होता आणि तेवढंच राहिलं होतं. आता थोडंसं फिरतोय. छोटे बुरुज आहेत. छोटे म्हणजे मोठाले आहेत खूप पण फिरण्यासाठी छोटी जागा आहे तिथं. तर असे बुरुज बघणार आहे आणि थोडंसं टप एरियात आलो आहे. ट्रेकर सगळे यायला लागलेत आणि यांच्याबरोबर मग अजून 1-2 ठिकाणं दाखवून निघायचं आहे परत. झेंडा बुरुज लागलो. इकडे आम्हाला मंकी दिसले. ठीक आहे, त्या अंगावर पण येणार आहे यांच्या सगळ्यांच्या. आम्ही आलेलो आहे पावनगडावरील एका बुरुजावर. या बुरुजावर इथं आपला झेंडा लावलेला आहे आणि वीर बाजीप्रभू देशपांडे व वीर शिवा काशीद, वीर कोंडाजी फर्जत यांच्या आणि यांच्यासह अज्ञात योद्ध्यांच्या स्मरणार्थ हा झेंडा लावला आहे. हा बुरुज आपण बघितला आणि आपण झेंड्याचा बुरुज बघायला जायचं आहे. जाताना चांदसरोज बुरुज नावाचा एक बुरुज आहे छोटासा. जरा अडचणीत आहे पण तो मी ह्यांना दाखवणार आहे आणि तिथून पुढे पावनगडावरून थोडीशी मंदिरं बघून आपण निघायचं आहे. पावनगडचे काही स्पॉट आम्ही बघून निघतोय. टीम दातेगड जशी आहे तशी टीम पावनगड आहे. टीम पावनगडचे काही कार्यकर्ते ओळखीचे आहेत. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने इथं पायऱ्या वगैरे केल्यासारख्या वाटतात की जिथं चालता इथं प्रॉपर नाही तर इथं आधी येणं खूप अवघड व्हायचं. त्यांनी स्वच्छता देखील केलेली आहे. किल्ल्यावर बऱ्यापैकी त्यांनी स्वच्छ किल्ला केला आहे. असे वेगवेगळे ग्रुप्स तयार व्हावेत असं मनापासून वाटतं. कारण की आपले किल्ले म्हणजे आपला इतिहास आहे, आपली संस्कृती आहे. आपली संस्कृती टिकवणे आणि पुढील पिढीपर्यंत पोचवणे हे आपलं काम आहे. आणि हे अशा वेगवेगळ्या दुर्ग प्रेमींच्या माध्यमातून व्हावं असं मला वाटतं. दुर्ग भ्रमंती करा. लॉकडाऊनला येऊन तुम्ही कंटाळला असाल आता थोडे किल्ले फिरा. किल्ल्यांचा इतिहास अभ्यासा. खूप मस्त वाटतं. फिरल्यानंतर तुम्हाला नॉलेज कळतं, चांगलं नॉलेज मिळतं. तुम्हाला वेगवेगळ्या संस्कृती कळतात, कल्चर कळतं. तर यासोबत एन्जॉय करत राहा प्रत्येक ट्रेक. स्टे विथ मी ऑन लाईफ इन वाईल्ड लाईफ मिओ मागान. बऱ्यापैकी पावनगडची व्हिजिट झाली. आता एक बुरुज राहिला आहे, तो बुरुज करायचा आहे. किक मारामारी यांची झालेली आहे आणि किक मारामारीचे फोटो काढलेले आहेत. आणि तिथून आम्ही आता पुढे चाललो आहे झेंडा बुरुज बघायला. कारण की झेंडा बुरुजावरून कोल्हापूरचा व्ह्यू जो दिसतो तो ऑसम दिसतो, तो बघायचा आहे. ज्योतिबा पाहायचं आहे आणि तिथून आम्ही पेटपूजा, भूक लागली आहे यार त्याच्यामुळे लवकर जायचं आहे जरा. आणि मग आम्ही घरी येणार आहे. प्रणाली
काय झालं? गाईज आम्ही झेंडा बुरुजावर आलोय. झेंडा बुरुजावरून आम्ही आजूबाजूचा प्रदेश बघितला जिथं टेहाळणी व्हायची आणि ती टेहाळणी आता सध्या आम्हाला नाही टेहाळता येत कारण की पूर्ण धुकं आलंय. ज्योतिबाचा डोंगर इथून दिसतो तो पण आता धुक्यामागे गायब झालाय. आम्ही आता हा फिरून थोडेसे सेल्फी विल्फी काढून आम्ही परत निघतोय. पावनगडावरून आम्ही आता निघतोय. थोडासा छोटासा ट्रेक आहे पण टफ आहे, जंगलातला आहे. तिथून आम्ही पन्हाळ्यावर जाणार आहे आणि पन्हाळ्यावरून आम्ही थोडंसं पेटपूजा करणार आहे, खाणार आहे आणि मग आपापल्या घरी सगळे बाय बाय. आपण म्हणतो ना छोटासा ट्रेक आहे, थोडीशी गंमत म्हणून एक छोटा व्हिडिओ केला, मेमोरीज लक्षात राहाव्यात सगळ्यांच्या म्हणून. आणि आम्ही आता इथून पुढे थोडासा पन्हाळा देखील बघायचा आहे आम्हाला कारण की पन्हाळ्याचा इतिहास खूप सुंदर आहे आणि आज वेळ मिळाला आहे, गर्दी कमी आहे पन्हाळ्यावर, त्यामुळं पन्हाळा तर बघायचं असं ठरवलं आहे. बघू आता पुढे गेल्यानंतर काय प्रोजेक्शन होतं आहे. पण सध्या तरी पावनगड आमचा खूप चांगला झाला, पूर्ण फिरलो, मनसोक्त आनंद घेतला सगळ्यांनी, फोटोग्राफ्स घेतले, किल्ला पाहिला, किल्ल्याचा इतिहास पाहिला, भूगोल पाहिला. त्याच्यामुळं आता उरकून निघतोय. थोडासा टप वाटाय बरं त्यांची ते काट्या बिट्याच्या ह्याच्यातून व्यवस्थित जावं लागतं तर तेवढं लक्षात ठेवा म्हणजे बास, बाकी काय प्रॉब्लेम येत नाही. दोन 3 किलोमीटर चाललो आहे, थोडं ऊन वाढलं आहे. सगळेजण आता आलो आहे रेडेघाटी क्रॉस करून. आता आम्ही जाणार आहे पन्हाळा किल्ल्यावर. तर पन्हाळा किल्ल्यावर जाताना थोडीशी अवघड वाटा इथली आणि त्या वाटेनं आम्ही पन्हाळ्यावर गेल्यानंतर आम्ही जेवण करणार आहे किंवा नाश्ता करणार आहे काही हेवी जरा आणि मग तिथून घरी जाणार आहे. साधारणतः वाजलेत आता 11. बघू आता कसं जातो आहे. टप रोड आहे माहिती आहे पण पार झालेलं आहे. भुयारात आलो आहे. या भुयारातून पलीकडे निघणार आहे. ॲक्च्युली ही भुयार रेडे घाटीवरून वर येतं आणि त्या भुयारातून परत पुढं जायचं आहे. ही वाट जी जाते ती ॲक्च्युली पन्हाळ्यावर निघते तर त्या पन्हाळ्याकडे आपण चाललो आहे भुयारी मार्गे. माझा सगळा ग्रुप पुढे गेला आहे व्यवस्थित सुखरूपपणे आणि ॲज युजल मी शेवटला राहिलो आहे. फायनली त्या घनदाट भुयारातून बाहेर पडलो. थोडं टप आहे पण थ्रिलिंग आहे हे, खूप मजा येते, एन्जॉय करतात. थोडं प्रिकॉशन घ्या. किल्ल्यांच्या दगडांची बऱ्यापैकी पडझड झाली त्याच्यामुळं दगडांवर जाऊन उभे राहू नका. किल्ल्याचा कुठलाही भाग आपल्यामुळं खराब नाही झाला पाहिजे याची काळजी घ्या. किल्ल्यांचं सांस्कृतिक वारसा जपण्याची जबाबदारी देखील आपल्याकडे आहे. तर कृपया सर्वांना एक नम्र विनंती, किल्ल्याचं पावित्र्य जपा, किल्ले जपा, कारण हे गडकोट आपली संस्कृती, आपलं कल्चर आहे. आपल्याला या गोष्टीतून प्रेरणा मिळते. हा दम लागला यार, आपल्याला या गोष्टीतून प्रेरणा मिळते आणि ती प्रेरणा आपल्याला आयुष्यात जगण्याकरता किंवा लढाई करण्याकरता उपयोगी पडते. गाईज आम्ही आलोय आता पन्हाळ्याच्या बुरुजावर. पन्हाळ्याच्या बुरुजावरून आम्ही जाणार आहे पन्हाळा किल्ल्यावर. थोडीशी झुणका भाकर खायची भूक लागली आहे सगळ्यांना. ऑलमोस्ट आमचे फ्लाईट इथं एक दिसत आहे आणि हे दोघेजण तिथं फोटो काढत आहेत मस्त. बघा याला फोटो घेतलं नाही, ही पोज तुम्हाला अनोळखी वाटते.
जाऊ दे असं बसतोय. ट्रेकर सगळे आमचे कंटाळलेले आहेत, बोर झाले नाही आहेत, पण त्यांची सिच्युएशन अशी आहे की आता पाणी पाहिजे, भूक लागलेली आहे, चालायची इच्छा नाही. चेहरे दिसतात बघा, गरीब चेहरे बघा बघा, हे बघा जास्तीत गरीब हे बघा, कंटाळलेले आहेत सगळे. पण आपण जायचं आहे आता, थोडं खायचं आहे, मस्तपैकी नागझरी बघायची की नागझरीमध्ये ॲक्च्युली एक झरा आहे जिवंत पाण्याचा, तो खूप सुंदर आहे आणि खूप पुरातन आहे. पुराणकालीन पराशर ऋषींची गुफा आम्ही बघायला जातो आहे आणि म्हणजे बघून आलो आहे मी, ॲक्च्युली वरून खाली आलो आहे. आता शॉर्टकट आहे, इथून थोडंसं खाली जाणार नागझरीवरून कोल्हापूर. हो आम्ही आता चाललो आहे झुणकाभाकर मस्तपैकी आणि झुणकाभाकर.com आणि आम्ही चाललो आहे आता घरी कोल्हापूरला. मस्त ट्रिप झाला, एन्जॉय केलं, मला झोप आली आता, जरासं डोळे दाखवायला लागले आणि पण तीच कंडिशन आहे, फक्त चेहऱ्यावर स्माईल दाखवतात कारण व्हिडिओ चालू आहे. आणि आम्ही आता जातो, बाय बाय.